नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या जनता दरबारमधून करून घेत आहोत आणि त्यातही शासकीय पातळीवरून जे उत्तम चांगले किंवा सकारात्मक प्रयत्न होत आहेत ना, त्याची दखल आपण घेत आहोत. त्याच्या मागचा विचार हाच आहे की ह्याच्याशी संबंधित जे सगळे घटक आहेत ना, त्यांचे परिश्रम आहे, मेहनत आहे, ती आपल्यापर्यंत पोहोचेल. कुठेतरी त्यांची दखल आपण घेऊ, ज्याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. मंडळी, आपल्या ह्या जगामध्ये सकारात्मकता प्रचंड प्रमाणामध्ये आहे, पण मुळात सध्या आपल्याला ह्या सकारात्मकतेचा शोध घ्यायला लागतोय, ही मात्र एक खंत आहे. पण जसजसं आपण या सकारात्मकतेचा शोध घेत आहोत ना, तसतशा अनेक सुंदर किंवा चांगल्या गोष्टी आपल्या समोर येत आहेत आणि ज्याचा आपल्या विचारांवर, आचारांवर खूप चांगला किंवा सकारात्मक परिणाम होते. असाच एक सुंदर विचार आहे. तुम्हाला देवाकडे जर का काही मागायचं असेल ना, तर माझ्या आईची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे असा आशीर्वाद मागा, तुम्ही आकाशाची उंची गाठाल, असा अतिशय सुंदर असाच हा विचार आहे. आणि त्यासाठीच मंडळी, आपण आपल्या मुलाबाळांना, आई वडिलांना, कुटुंब असेल किंवा मित्रमैत्रिणी, नातलं, गणगोत, समाज या साऱ्यांना सांभाळायला पाहिजे, त्यांना मदत करायला पाहिजे, सहकार्य करायला पाहिजे, कुठेतरी संवादही वाढवायला पाहिजे. अर्थात त्यासाठी आपल्या जनता दरबारचं व्यासपीठ सज्ज आहेच. त्याच अनुषंगाने जनता दरबारची आपली पुनःप्रक्षेपणाची वेळ बदललेली आहे, तीही तुम्ही लक्षात ठेवा. पूर्वी आपण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणासाठी भेटायचो, ती वेळ आता बदललेली आहे. आता आपण दर शनिवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणामधून सह्याद्री वाहिनीवरून भेटणार आहोत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता जसे आपण भेटत होतो तसे आपण भेटतच राहणार आहोत. जनता दरबारमधली ही जी चांगली किंवा सकारात्मक माहिती आहे ना, ही घराघरापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होईल. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. एका तरुणाच्या अद्वितीय योगदानाविषयीचा हा आपला आजचा विषय आहे. त्यासाठी आपण जाणार आहोत सह्याद्री पर्वताच्या कुशीतल्या अतिशय दुर्गम भागातल्या 500 लोकवस्ती असलेल्या एका छोट्याशा पाड्यामध्ये. अतिशय मागासलेला असाच तो भाग आहे आणि तिथे ठाणे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. त्या शाळेमध्ये शिक्षणाविषयीचे जे वेगवेगळे प्रयोग करण्यात आलेले आहेत ना, ते आज आपण जाणून घेणार आहोत. या पाड्यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेची एक प्राथमिक शाळा आहे. त्या शाळेमध्ये शिक्षणाविषयीचे जे निरनिराळे प्रयोग करण्यात आलेले आहेत ना, ते प्रयोग आज आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, ही जी शाळा आहे ना, ही डिजिटल शाळा आहे. इथल्या सगळ्या मुलांकडे टॅब किंवा टॅबलेट आहे. ह्या टॅब वरती PDF फाईलमध्ये या सगळ्या मुलांचे धडे जे आहेत ना किंवा पुस्तकं इथे सेव्ह करण्यात आलेली आहे, जेणेकरून ह्या मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कुठेतरी कमी करण्यात आलेलं आहे. इथली परीक्षा पद्धती ही ऑनलाईन आहे, रिझल्ट ही लगेच लागतो. मूल्यमापनाच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अतिशय अचंबित व्हावं अशीच ही सगळी माहिती आहे. इथल्या मुलांना इंटरॅक्टिव्ह ई-लर्निंगद्वारे शिक्षण दिलं जातं आणि हा जो प्रयोग करण्यात आलेला आहे ना, ह्या प्रयोगाची दखल आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी घेतलेली आहे. ग्रामीण भागामध्ये जे इनोव्हेटिव्ह प्रयोग करण्यात येतात ना, त्याविषयीची परिषद नुकतीच झाली. त्यासाठी 25 देशांचे प्रतिनिधी आले होते आणि त्या परिषदेमध्ये आपल्या राज्यातर्फे हा प्रयोग तिथे मांडण्यात आला, ज्याचं भरपूर कौतुक झालं. आणि आता गुजरात सरकारने हा प्रयोग आपल्या राज्यामध्ये राबवण्यासाठी घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा प्रयोग आता राबवण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. ह्या प्रयोगाचा कर्ता करविता आहे ठाणे जिल्हा परिषदेच्या पष्टेपाडा या अतिशय छोट्या गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतला शिक्षक संदीप गुंड. ज्या वेळेला सरांनी व्हिजिट केलं सगळं एक्झिबिशनला, तिथे ग्रामीण भागामध्ये जे काही इन्व्हेन्शन्स झालेत, ग्रामीण भागांच्या डेव्हलपिंगसाठी ज्या लोक काम करत आहेत, इन्व्हेन्शन करत आहेत, तर त्यांना तो प्लॅटफॉर्म होता. तर तिथे आपलं एक सोलार स्मार्ट स्कूल हे साधन ठेवलं होतं
सरांनी ज्या वेळेला त्या एक्झिबिशनला व्हिजिट केलं त्यावेळेला आपल्या ह्या गोष्टीचं मी 7 मिनटं त्यांना प्रेझेंटेशन दिलं. तर त्यावेळेला सरांनी या बाबतीत खूप कौतुक केलं की सोलार एनर्जीवर की तिथे तुम्ही एवढ्या दुर्गम भागात काम करत असतानाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही त्याच्यावर मात करताय की आणि ते पण नाविन्यपूर्ण म्हणजे नाविन्यपूर्ण जी जगाची गरज ओळखून शिक्षणाची गरज ओळखून तुम्ही जे हाती घेतले त्याच्यावर सोल्युशन म्हणून हे इन्व्हेन्शन तुम्ही केलं आहे. आणि इलेक्ट्रिसिटी जरी अवेलेबल नसेल तरी सोलार एनर्जी आपल्याला 24/12 तास अवेलेबल असते त्याचा तुम्ही खूप चांगला वापर करताय आणि विशेष म्हणजे त्याच्या प्रचार प्रसारासाठी तुम्ही खूप धडपडताय. या बाबतीचं त्यांनी खूप चांगलं कौतुक केलं. लोकांचं जेवढं कॉन्ट्रीब्युशन पब्लिक पार्टिसिपेशनचंही त्यांना खूप चांगलं वाटलं. त्याबाबत त्यांनी खूप चांगला अभिप्राय आम्हाला दिला. आपल्या ह्या शिक्षण पद्धतीमध्ये जगातलं अद्ययावत तंत्रज्ञान वापरून या अतिशय दुर्गम खेड्यापाड्यामध्ये संदीपनं क्रांती केलेली आहे. मुळामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोगांचा मी सतत प्रशासक म्हणून वेध घेत आलो आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जेव्हा माझ्या लक्षात आलं की काही शिक्षक स्वतःहून पुढाकार घेऊन काहीतरी चांगल्या गोष्टी शाळांमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मग सगळ्यात अगोदर कोणाचं नाव आलं असेल तर या संदीप गुंड या नवीन आणि अतिशय उमद्या अशा शिक्षकाचं समोर आलं आणि मग मी एक माझ्या पद्धतीप्रमाणे या शिक्षकाला सगळ्या शिक्षकांच्या समोर सादरीकरण करायला लावलं की अतिशय कठीण अशा परिस्थितीमध्ये जेव्हा लाईट पण नाही आहे शाळेमध्ये ज्या गावामध्ये लाईट नाही अशा गावामध्ये हा मुलगा जगातलं सगळ्यात अद्ययावत असं तंत्रज्ञान एका छोट्या 3D सिस्टममध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये आदिवासी मुलांच्या समोर आणतो. तेव्हा मला असं वाटतं की एकदम 10 पिढ्यांचं अंतर रात्रीतनं या माणसाने कमी केलं का काय असं एक मला भास झाला आणि मग मी या प्रयोगासाठी इतर सगळ्यांनी याच्यात पुढाकार घ्यावा अशी विनंती केली आणि बघता बघता ठाणे जिल्ह्यामध्ये आता गेल्या 6 महिन्यामध्ये जवळजवळ 200पेक्षा जास्त शाळा या डिजिटल होण्याच्या दिशेने आम्ही पावलं उचललेली आहेत. मंडळी, आज हा प्रोजेक्ट नेमका काय आहे ना ते आपण जाणून घेणार आहोत. अतिशय दुर्गम भागामध्ये वीज नसताना सुद्धा LED स्क्रीनवरती प्रोजेक्टरद्वारा टॅबवरून ॲनिमेशन किंवा दृकश्राव्य पद्धतीनं प्राथमिक शिक्षणाचे धडे देणारा हा प्रयोग आहे. त्यासाठी मंडळी आपण पष्टेपाडा हा अतिशय दुर्गम पाड्याला आपण जाणार आहोत. वास्तविक शहापूरपासून 30 ते 40 किलोमीटर अंतरावरतीच हा पाडा आहे, पण या पाड्यापर्यंत येईपर्यंतचा प्रवास अतिशय जिकिरीचा असाच असतो. अतिशय घनदाट जंगलांनी वेढलेला असाच हा भाग आहे. हे गाव आहे ना अतिशय सुंदर गाव आहे. पक्की सुंदर घरं दिसतात, छानसं देऊळ आहे, गावकरी बालसेना सारं भुरळ घालणारं आहे. 500 लोकवस्तीचा हा पष्टेपाडा. पावसाळ्यामध्ये भात आणि इतर वेळी मजुरी करणारं हे गाव आहे. इथे पूर्वी जी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा होती ना ती सर्व सोयी सुविधांपासून वंचित होती. पष्टेपाड्याची मुलं ढ आहेत असा एकेकाळचा लौकिक होता. पष्टेपाडा शाळा बोलला तर मुलं ही पहिल्यापासून होती. मुलं अभ्यासाच्या बाबतीत एकदम कच्ची होती. टेंभुरीने आमची मुलं शाळेत गेली केंद्र शाळेत. पष्टेपाडा ही ढ असं त्यांना धब्बा लागला होता पोरांना. हे मुलं ढच असणार आहे. आज आमची शाळा कुठेही तुम्ही शहापूर तालुक्यात कुठेही आमची मुलं गेली तरी कोणी सहज पाठीवर हात मारतील पष्टेपाडा शाळेची मुलं. आता अभिमानाने आमची मुलं सगळी तिकडे वावरतात. त्यामुळे खूप बरं वाटतं का भविष्यात त्यांच्या इथून जर असा जर त्यांचं हे झालं तर भविष्यात खूप पुढे जाऊ शकतील. आता मात्र हुशार चुणचुणीत मुलं पष्टेपाड्याची असा हा लौकिक इथे झालेला आहे. आणि ही जी सगळी मुलं आहेत ना आपापल्या घरी जाऊन आपापल्या आई वडिलांना मोबाईल असेल टॅब असेल या सगळ्याचं शिक्षण देत असतात. मग शिकवतात घरी येऊन सर्व माहिती सांगतात ना. आम्ही आज कॉम्प्युटर मध्ये म्हणजे कोणतं ते सर्व सांगतात. आम्ही असं केलं ते मुलं येऊन लगेच सांगतात ना शिकवतात. मग आमची ही शाळा लई भारी आहे, दुनियाभरची लोक इथे भेट द्यायला येतात असं या अजींचं म्हणणं आहे. मस्त कोण दुनियाची लाखा येतात पायाला त्याला, पण गुरुजी विचारे करून लावला. 4 दिवसाचं तान्हुलं हातामध्ये घेऊन एक आजीबाई आम्हाला म्हणल्या आमचं हे बाळ ह्याच शाळेत जाणार. किती दिवस झाले? आज 4था दिवस. काय सांगताय? आता ह्या बाळाला तुमच्या शाळेत घालणार का? मग या शाळेत आणि इकडे वक फोटो काढायचे. सध्या पष्टेपाड्याच्या ह्या शाळेला भेट देणाऱ्यांची संख्या खूप वाढलेली आहे.
गेल्या 3-4 महिन्यामध्ये लातूर, परभणी, उस्मानाबाद इकडून हजारो शिक्षक येऊन हे बघतायत की असा प्रयोग केला कोणी, कसा केला. तो अक्षरशः नावेतून तो सोलर पॅनल घेऊन पाण्याच्या पलीकडे होडीतून जाऊन हा नवीन शिक्षक आमचा सगळ्या मुलांना एनकरेज करतो आणि ह्या प्रयोगाची दखल जवळजवळ आता राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेली आहे. अनेक जिल्ह्यांनी याचा पष्टेपाडा पॅटर्न हा करायचा ठरवलेला आहे. नुकताच माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांनी सुद्धा संदीपचं कौतुक केलं. पष्टेपाडा पॅटर्नची ही जी शाळा आहे ना, ती आता इंटरॅक्टिव्ह ई लर्निंग स्कूल बनलेली आहे. दप्तराच्या कुठल्याही ओझ्याविना इथली मुलं शाळेमध्ये येतात आणि मग प्रार्थना होते. प्रार्थनेनंतर संदीप सर सांगतात, चला मुलांनो आपापले टॅबलेट काढा. चला आपापले टॅबलेट काढा, सगळ्यांनी वरती घ्या, स्टँड घ्या, हेडफोन घ्या आणि टॅबलेट स्टँडवर लावा. आधी स्टँड फिक्स करा सगळ्यांनी सावकाश. टॅबलेट स्टँड फिक्स करा सगळ्यांनी सावकाश. सॉलिड पायलट दिसतोस तू. पायलट तू बघितलास? पायलट माहितीये ना तुला, तिथे बघितलं असशील ना. तुला मोठं होऊन कोण व्हायचंय रे? शिक्षक. अरे वा. आणि कसं शिकवणार तू? असं शिकवणार टॅबलेटवर? तुला हा टॅबलेट माहित होता का आधी? नाही. पण शाळेत आल्यावर मज्जा असते ना. घरी मिळतो का हा? नाही ना. मग शाळेतून घरी जायला सांगितल्यावर कंटाळा येत असेल ना. शाळेतच राहायचं असतं का? नाही, घरी जायचं असतं ना. ओके. आता तू काय काय करतोस? कुठला? तू कितवीत आहेस? 5वी. तू पण 5वीत आहेस? अरे वा. आता कुठला अभ्यास करणार आहेस तू? इंग्लिश. अच्छा, इंग्लिशचं तुला काय काय येतं? मला वाचून दाखव ना काहीतरी. Once upon a time, there was a poor lad called Jack. He lived with his mother in a small cottage. One day, son, we have to sell our cow. Tell her to the market and sell her to the government. So Jack took the cow and started for the market. On the way, Jack met a strange old man with friendly face. Where are you of my toy? ह्या शाळेमध्ये चक्क टच स्क्रीन वरून शिकवलं जातं. त्यासाठी प्रोजेक्टर ऑन करणं, ऑडिओ व्हिडिओ कॉर्ड जोडणं, टॅब ऑन करणं, सगळं ही मुलं सहजपणे करतात. हात पोचत नसला तरी खुर्च्यांवर उभं राहून इथे काम चालतं. धडा 14वा. ग्रंथप्रेम. लेखक कोण आहे? यदुनाथ थत्ते. कोण आहे? यदुनाथ थत्ते. पाठ परिचय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माहित आहेत का तुम्हाला? हो. ज्यांनी आपली राज्यघटना लिहिली ना. राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक. आता इटॅच ओपन कर. हां, ट्रान्सपरन्सी राईट. ट्रान्सपरन्सी राईट. व्हेरी गुड. क्लोज कर त्याला. त्याच्यात ओपन कर. हां, व्हेरी गुड. आता तिथे क्लोज करायचे त्या कोपऱ्यात आतपर्यंत तुझा. ज्याने आपलं पेज मोठे दिसेल. आता दिसते ना मोठं पेज? ठीक आहे. आता पेन घ्या आणि ऍक्टिव्हिटी सोडवा. किती नंबर पेज होतं? 37 का? घे खाली. स्क्रीनशॉट घे. स्क्रीनशॉट घे याचा. ओके. आला का? आता ओपन कर. गॅलरी ओपन कर. आता स्क्रीनशॉट बघ तुझं आलंय सोडवलेलं गणित. संदीप सरांची इंटरॅक्टिव्ह अध्यापन पद्धती आहे. त्याने हात वर नाही केला तर तू काहीतरी ऐकतोय हेडफोन लावून. का नंतर काढ. हेडफोन काढ. गौरव, कीर्ती. हे सगळे लवकर उठतात. ही चांगली सवय आहे. उद्या जर तुम्ही उशिरा उठलात 8 नंतर आई येते फक्त टाकते. मारते नाही. एवढा वेळ झोपतात का? शाळेत जायचं बरोबर.
ही चांगली सवय का उशिरा उठणं? लवकर उठणं ही चांगली सवय आहे. ह्या पद्धतीमुळे परीक्षा किंवा मूल्यमापन ही सहज आणि लगेच होते. खाली गीताच्या घरात तुमचे मोठे का छोटे? छोटे. नेक्स्ट, धड्याचे नाव चांगल्या सवयी गुण 85. किती मार्क्स मिळाले त्याला? टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. ह्या पष्टेपाड्यामध्ये पूर्वीची मुलं साधारणपणे 10वी पर्यंत कशी शिकायची, पण आता मात्र स्कॉलरशिप मिळवत आहेत, वेगवेगळी बक्षिसं मिळवत आहेत. स्कॉलरशिप मधून पहिल्याच वर्षी स्कॉलरशिप मध्ये मुलगा आणला. इथे स्कॉलरशिप काय गोष्ट आहे ती माहीत नव्हती. तर तो पहिल्या वर्षीच आम्ही मेरिटमध्ये मुलांना आणलं. ते खूप चांगलं, 200च्या वरती सगळ्यांना मार्क्स मिळाले. एक चांगलं वाटलं सगळ्यांना की हे खूप वेगळे शिक्षक आहेत. हे सारं साध्य कसं झालं हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात असेल. त्याच अनुषंगाने आजच्या भागामध्ये आपण पोर्टेबल सोलर स्मार्ट स्कूल हे नेमकं काय आहे ना हे जाणून घेणार आहोत. प्रत्येक मुलासाठी आम्ही टॅबलेट इन्व्हॉल्व केले. प्रत्येक मुलासाठी टॅबलेट घेतले. त्याच्यात पहिली गोष्ट होती की दप्तराचं ओझं. जेवढं दप्तराचं ओझं त्यांच्या पाठीवर तेवढं त्यांच्या मनावर असतं असं मी मानतो. ते जेवढं मागे आहे तेवढं त्यांच्या दिमागावर ते ओझं असतं. मग ते कसं कमी करता येईल? तर टॅबलेट आम्ही सगळे सामाजिक संस्थेकडून सगळे अवेलेबल करून घेतले आणि ते टॅबलेट प्रत्येक मुलाच्या दप्तरात टाकले. तर टॅबलेटवर त्या मुलाचं नाव टाक. आता सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की अनेक लोकांमध्ये की ही साधनं मुलांच्या हातात द्यायची कशी, म्हणजे ती फोडतात एवढं. माझा अनुभव वेगळा आहे. माझा अनुभव असा आहे की मुलांची इतकी ती काळजीपूर्वक सांभाळली जातात की ती त्यांना स्वतःची प्रॉपर्टी असल्यासारखी सांभाळली. म्हणजे अगदी दुसऱ्याची चार्जिंग जर जास्त असतील तर हा पटकन चार्जिंगला लावतो, माझी उतरायला नको. आणि खूप काळजीपूर्वक ते वापरलं जातं. त्यांचे लेबल्स त्याच्यावर आहेत, त्यांचा सगळा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये टाकला जातो. एक गोष्ट मुद्दामून मला सांगावीशी वाटते याच्यावर की आज बाजारामध्ये अँड्रॉइड एज्युकेशन सिस्टीम जी ऑपरेटिंग सिस्टम आहे गुगलची, त्याचे खूप सारे स्मार्टफोन आपण वापरतो. पण कधी कोणता शिक्षक त्या स्मार्टफोनवर अनेक गेम आपण डाउनलोड करून घेतो. पण त्या स्मार्टफोनमध्ये किती एज्युकेशनल गेम आहे माझ्या माहितीनुसार, माझा जो अभ्यास आहे, तो दररोज 2 लाख ॲप्लिकेशन अपलोड होतात गुगल प्ले स्टोअरवर. आणि हे ॲप्लिकेशन मॅक्सिमम ॲप्लिकेशन फ्री ऑफ कॉस्ट असतात. त्याच्यातले 60% ते 40% आज एज्युकेशनल असतात. माझा अनुभव असा आहे की विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजी वेगळी शिकवायला लागत नाही. आज सगळे बांधव कम्प्युटर शिकवायला घेतात. पण कम्प्युटर शिकवू नका, तर कम्प्युटरचा शिक्षणासाठी उपयोग करा, तर मुलांना कम्प्युटर आपोआप येईल. कम्प्युटरला माध्यम म्हणून किंवा टेक्नॉलॉजीला तुम्ही अध्यापनाचं एक माध्यम म्हणून, एक साधन म्हणून जर तुम्ही वापरत असाल तर टेक्नॉलॉजीमध्ये मुलं एवढी एक्सपर्ट होतात की आज येणारी लोक अवाक होतात माझ्याकडे की एका पाड्यावरची लोक हे तंत्रज्ञान म्हणजे अगदी सुरू करण्यापासून ते कॅलिब्रेट करून, पुस्तक स्वतः स्कॅन करून, त्या ॲक्टिव्हिटी स्वतः सिलेक्ट करून त्याच्यावर काम करतायत आणि आपापल्या फोल्डरला जाऊन सेव्ह करतायत. म्हणजे त्याच्यात आमच्याकडे एक संचिका नावाचा पॅटर्न आहे जिल्हा परिषदेने. आज सगळ्या शाळांवर तुम्ही गेलात तर प्रत्येक मुलाचं एक फाईल आहे आणि त्या फाईलमध्ये त्याचं वर्षभराचं काम आहे, त्याने काय एकत्र करतो. पण ती फाईल आमच्याकडे ऑन स्क्रीन आहे. आमच्याकडची फाईल म्हणजे आमच्या मुलांनी काय कामं केलेत, बोर्डवर काय कामं केली, ड्रॉईंग काढलेत. आता तुम्ही म्हणाल जर त्यांनी कृती केली तर एखादी वस्तू बनवली, ते कसं त्यांनी वस्तू बनवली तर त्याचा फोटो काढून आम्ही तिथे सेव्ह. एखादी प्रतिकृती त्यांनी बनवली त्याचं तिथे काढलं जातं, त्याचं वक्तृत्व त्याच्यात कॅप्चर केलं जातं. सगळ्या गोष्टी त्याच्यात सगळ्या गुणांचं रेकॉर्ड आम्ही परीक्षासुद्धा कॅमेऱ्यात घेतो. परीक्षेच्यासाठी मूल्यमापनामध्ये खूप चांगला वापर आम्ही तंत्रज्ञानाचा. ही जी सगळी इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत ना मंडळी, ही चालवण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये वीज लागते. पण सध्या विजेचे निरनिराळे प्रश्न आपल्याला भेडसावत आहे. म्हणजे भारनियमन तर असतंच, त्याचबरोबर ह्या ज्या सगळ्या शाळा आहेत ना, या शाळांमध्ये जी विजेची मीटर आहेत ना ती कमर्शियल रेटमध्ये बसवलेली असतात. आता ही बिलं देण्यासाठीचं अनुदान सरकारकडून यांना मिळत नसल्यामुळे ही वीज बिलं दिली जात नाही आणि त्यातूनच अशा अनेक शाळांची जी वीज आहे ना ती तोडण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये किंवा ह्या समस्येवर मात करण्यासाठी संदीप सरांनी सौर ऊर्जा किंवा सोलरचा पर्याय शोधलेला आहे. तर आमचा हा सोलर स्मार्ट स्कूल आहे. हे सगळे त्याच्यामध्ये जे काही डिव्हायसेस आहेत ती सगळी एका बॅगमध्ये बसवली, त्यामुळे ते खूप सोयीचं होईल, पोर्टेबल होईल नेण्या आणण्यासाठी. हे असे फोल्डेबल पॅनल उन्हामध्ये ठेवले जातात बाहेर. त्याला खूप मोठी केबल आहे, ती उन्हामध्ये ठेवले जातात. ही केबल पॅनल बॅटरीला अटॅच झाले आणि हे उन्हात ठेवल्यावर इथे इंडिकेटर येतो की तुमचं चार्जिंग सुरू झालंय म्हणून, आणि याच्यावर लगेच कळतं आपल्याला की चार्ज सुरू झाले.
तर याच्यानंतर याच्यातून एक DC पोर्ट आम्ही बाहेर काढला आणि ही DC केबल इथे प्रोजेक्टरच्या DC पोर्टला जोडली जाते आणि बटन चालू केल्यानंतर प्रोजेक्टरमध्ये आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते आणि त्याच्यातून हा प्रोजेक्टर चालवला जातो. तर त्याला प्रोजेक्टरला एक हा HDMI पोर्ट आहे. या HDMI पोर्टच्या माध्यमातून ही केबलवर टॅबलेट जोडला जातो या पद्धतीने आणि हे काम मुलं सहज करतात. मराठी माध्यम असावं की इंग्रजी माध्यम असावं आणि मुलांना मुळात एवढं पुस्तकांचं ओझं असावं का याची फार चर्चा करताना आपल्याला समाजामध्ये ऐकायला मिळते. पण प्रत्यक्ष करायचं काय त्याच्यावर हे कोणी सांगत नाही. म्हणून याच्यावर एक साधा सोपा उपाय आमच्या शिक्षकांनी शोधला. या शाळेतल्या मुलांच्या शारीरिक उपस्थितीबरोबरच त्यांची मानसिक उपस्थिती कशी वाढवता येईल यासाठी संदीप सरांनी अनेक प्रयोग केले आणि त्यातूनच त्यांनी इंटरॅक्टिव्ह ई-लर्निंग हा प्रयोग साध्य केलेला आहे. हे आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत आणि तो भाग आपण नक्की बघा. माकडे आली पष्टेपाडा शाळा भेटीला. 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 त्यावरून अभ्यास करायला. 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 वर्गामध्ये हा नाच शिकवला जात होता आणि ह्या नाचाचं शूटिंग एक मुलगा शांतपणे आपल्या टॅबवरती करत होता. हे सगळं बघून असं जाणवलं की पाश्चात्य जगामध्ये ज्या प्रकारचं शिक्षण मुलांना दिलं जातं आहे ना, तशाच प्रकारचं शिक्षण पष्टेपाड्यासारख्या अतिशय दुर्गम भागातल्या मुलांना मिळतंय. मंडळी, ह्या प्रयोगाची दखल माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी घेतलेली आहे. त्यांनी ह्या प्रयोगाचं खूप कौतुक केलेलं आहे. संदीप सरांची जी इंटरॅक्टिव्ह ई-लर्निंग अध्यापन पद्धती आहे ना, ती आपण इथून पुढच्या भागामध्ये नक्की जाणून घेणार आहोत. चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या उक्तीचा प्रत्यय आपल्याला असा कधीतरी येतो. त्याच अनुषंगाने आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल ID वरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, प्रतिक्रिया असतील, लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज फेसबुकवरती आहे. त्या पेजला तुम्ही भेट द्या, ते लाईक करा. त्या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली असते किंवा कुठल्या आठवड्यामध्ये नेमका कुठला एपिसोड आम्ही दाखवणार आहोत तीही माहिती आम्ही त्या पेजवरती दिलेली आहे. ते पेज तुम्ही लाईक करा. त्या पेजवरती तुमच्याकडे काही माहिती असेल तर तीही तुम्ही त्याच्यावरती लोड करू शकता. जनता दरबार मधल्या या प्रयोगांविषयी माहिती देणारं एक पुस्तक आपण तयार करत आहोत. त्याच्याविषयीची माहिती या पेजवरती आम्ही नक्कीच दिलेली असेल. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण तयार केलेला आहे. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल ना, तर त्यासाठीची जी रिक्वेस्ट आहे ती तुम्ही फेसबुकवर आमच्यापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये भेटतच असतो. दर शनिवारी, आता इथून पुढे आपण शुक्रवारी सकाळी न भेटता दर शनिवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणामधून सह्याद्री वाहिनीवरून भेटणार आहोत. जनता दरबारमधली ही जी माहिती आहे, जी सकारात्मक आहे, ज्यामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे, ही माहिती घराघरात पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.